सांगली लोकसभेची जागा लढवण्यास काँग्रेस सक्षम आहे, तरी देखील सांगलीच्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीत निर्णय घेण्यास विलंब लागत असल्याने विश्वजित कदम नाराज झाले। जोपर्यंत सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचा इशारा जिल्हा काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्राद्वारे दिलाय। तर त्यांनी बुधवारच्या बैठकीवर देखील बहिष्कार घातलाय। कदम यांनी आता सांगलीबाबत आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे। सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। गेल्या वर्षी झालेली चूक पुन्हा सांगलीच्या बाबतीत होऊ नये म्हणून विश्वजित कदम गेल्या 1 महिन्यापासून सांगलीची जागा काँग्रेसला मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये या जागेवरून चढाओढ सुरू आहे। सांगलीची जागा लढवण्यास काँग्रेस सक्षम असल्याचं सांगितलं। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील नेत्या सोनिया गांधी यांच्या कानावर सांगलीच्या जागेसंदर्भातील चर्चा घातली। कोणत्याही परिस्थितीत सांगली सोडायची नाही असं नेत्यांनी स्पष्ट केले। या जागेसंदर्भात विनिंग मेरिट तपासावे अशी मागणी देखील काँग्रेसने केली आहे। मात्र शिवसेना माघार घेण्यात तयार नसल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आता जिल्ह्याचे नेते विश्वजित कदम आक्रमक झालेत। चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, तरी देखील महाविकास आघाडीमध्ये सांगलीचा निर्णय होत नसल्याने त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवून काँग्रेसच्या राज्य प्रचार समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचा इशारा दिलाय। जोपर्यंत सांगलीचा वाद मिटत नाही तोपर्यंत बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय।